ह काय झालं या दोघी जणीचं काय विचारलं काय? जाऊ दे मग किरा, काही नाही झालं. फालतू नका विषय काढू, अतिचा ऐक. नाही ते लाईनी बाई काल बडबड बडबड करी मोठी बोलली. मला वाटते तिला काही ऐकू येत जाय बा. मला आम्ही आमचं केलं घरून काय घेतलं काहीतरी दोघीचं चालू होतं. मी नानीतून निघालो होतो. हो, लाईन येईल तर तुम्हाला माहित आहे, तर ती गेलं तर ती पतिरा फिरल्याशिवाय येतच नाही. हा, काही काम आहे का आता? ते मोठीचं बराबर आहे, ते म्हणते आम्ही आमच्या पगारावर केलं, म्हणते जे केलं ते. हा, आम्ही काही घरून नाही घेतलं म्हणते काही. आणि तू काय आता उड्या मारतं म्हणते. हे बोलली मग, मोठी बोलली मग तिले, हे रंजनी तिले काही काही म्हणून राहिली, हे घेतलं आणि ते घेतलं आणि हा खर्च केला आणि तो. आता केला तर केला, काय करावं लागते ते द्यायचं, काही करू खर्च करू का तिकडे दान देऊ? हा, घरून मागते का तू काही? वरातलं पीक मागलं का त्यानं आपल्याला? हा, का दायदाना द्यायला तेवढा आणती असं म्हणते का? मला वर्षभराचे गहू द्या का मला काही द्या. हा, दिलं तर आणते, नाही दिलं तर राहिलं. हा, ती मोठी काही म्हणत नाही. मग हे रंजनाला समजायला नाही पाहिजे का? मग काय झालं बा? मग ते तो 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 तसं म्हणते की आम्ही तर एकच घेतो आम्हाला काही काम नाही सगळंच भेटते. मग सुनबाईचं म्हणणं आहे का आणत जा, मग आणत जा ना. मग तुला समजायला नाही पाहिजे का? मग आता आली तर आणलं कोण नाही तिला नाही की काही ना काही आणा तिला. मग आता वजाच्यानं मी उली आणलं नाही तर काय, तर मी दाय आणलीत मुगाची ते मागं मागली होती तर लागे पाहता भाई 5 किलो आणली पाय. वजाच्यानं कमी आणलं. आता आली की नाही तिच्या संग. तिचं काही म्हणणं नाही, हे रंजनाच फालतूची हे करते. जाऊ द्या, तुम्ही काही डोकं नका घालू. बसा ना तुम्ही, कोण उभे हा. आय वा, ती बाल्कनीत थांबतो जरा बरं वाटते. तर संध्याकाळच्या पायरी लोक येतात जातात, चालूच असते बाप्पा रस्ता. रोडवरच बरं झालं, हा आपल्या रोडवरच झाला का हो? तर पहिला तरी अंदर होता जरसाक नाही. हो ना, आज मोठाही आहे ना. साजरा आहे ना, त्याच्यापेक्षा तू उलचकच होतो माय. तेच स्वयंपाक खोलीन, तेच एक खोलीन, तर तीच निजान तर तीच बसा. हा, आता सगळं पैसे झालं ना, हाल झाला लागे. ते खोली झाली निजा उठाले लागे, स्वयंपाक खोली अलग. हा, ते उली माहिती कोणत्या बाल्कन्या होय, जागा वापरायला भेटते ना. हा, चांगला झाला मोठा दाटा. हा तेच म्हटलं, हा मस्त झाला. कसं एक माणूस आला इथं शांततेनं राहते, ते लयच होतं लेकाचं. एकच खोली ती एकच स्वयंपाक खोली तर तीच ते लय उलसक होतं जसं. हा, येईल मला त्याच्यापेक्षा जास्त असा गजबजेल दिसते नाही. हो, एरियाच कसं आहे हा. स्टँडर्ड स्टँडर्ड लोक आहेत. कार आणि बंगल्यावाले जात ना बा का. इकडले बंगले आहेत ना, सचिन म्हणे करोडाचे वर आहे म्हणे ते बंगले म्हणे, त्याचे भाव. हो ना, बस आहे बाई लोक मग काय. का बाबा अंग नाही टाकलं? अंग टाकता का? टाका ना अंदर. नाही नाही, अंगिंग नाही टाकत मी. अरे बसतो वालकरीत बसतो थोड्या वेळ. खुर्ची आणून देतो मी तर ती. नाही नाही आणलाय सुनबाईन तर ती कालच खुर्ची टाकून दिली. राहू द्या म्हणे तिचे. कालपासून तर तीच आहे ती प्लॅस्टिकची खुर्ची. हे आई, या बायाचं काही चकलं वाटते. जाऊ दे, बाया होत त्या जती गेल्या तर ती कुचकुच चुचकू चालतेच त्याची. जास्त नादी नाही लागायचं, ऐकायचं नाही, डोकं घालायचं नाही बायाच्या गोष्टीत. नाही तर माणसाचं डोकं खोको होते बायाच्या गोष्टीचं डोकं घातलं की. बस, तुला वैकीचे नाही का ते? हा, तिचा स्वभाव तुला माहित नाही का? जाऊ दे, सोड पिच्छा. आई तसं नाही, ते ओळखीची आहे का नाही असं नाही, पण तुमचे गैरसमज होते ना. बघा, मी काहीच म्हटलं का आपल्या वावरातल्या पिकाबद्दल? हे तरी बोलतात का कधी? श्रावणीच्या पप्पांनी तरी कधी काही म्हटलंय का? मग मी कशाला म्हणणार आहे? आ, ही मनानच लावते. बघा आता आई, आता मी तिला बोलली, म्हटलं का ग, तिला म्हटलं मी आम्ही शेतातलं पीक घेतो का ग म्हटलं काही. मग म्हणे की तुम्ही शेतातलं पीकच विचारलं, शेतातलं असं म्हणजे खोटं नाटच काही, कुकडच्या कुकड्याच. आणि तुम्हाला उद्या गैरसमज झाला तर असं होऊ शकते ना. आता आई खरं सांगा, आता आम्ही आणलंय का हा फ्लॅट घेतला त्यावेळेस यांनी घरी बाबांनी म्हटलंय पैसे नाही. यांनी काय म्हटलं होतं की आहेत माझ्याजवळ, लागले तर बाबा मी जसे जसे लागले तसे मागेन तुम्हाला. म्हटलं होतं की घेतले का पैसे? हा, यांनी सगळं लोनवर केलं की नाही. फक्त 5 लाख रुपये डाऊन पेमेंट भरलं आणि बाकी सगळं लोन काढलं या फ्लॅटचं. तुम्हाला माहिती आहे सगळं किस्ता भरणं चालू आहे. हा, आणि सामान तसंच आम्ही थोडं याच्यावरच करून राहिलो की नाही. मग आता घरून घेतलं का काही? हा, तर म्हणजे आली तेव्हापासून पाहून राहिले ना तुम्ही कशी करून राहिली. बरं, एवढं सगळं ते आमचं आम्ही करून घरी पण देतातच ना. हा, आता शिलाताईच्या घरी काही असलं कार्यक्रम की श्रावणीचे पप्पा मागे थांबतात का, म्हणतात का असं? हा, किंवा त्या आता मागे लहान भाऊन बोर केली, यांनी पैसे पाठवले नाहीत का? हे म्हटलं काय की अरे तुझं पीक तर सगळं तुझ्या जवळ असते, मग पिकाचे पैसे कुठे गेले? आता बोर करून राहिला तर मला कशाला पैसे मागतं असं म्हटलं तरी का यांनी सरळ पैसे पाठवले ना. हा, मग हे रंजना कुकडेच लावते तिला. जाऊ दे ना मग, आता मला काय माहित नाही, मला काय सांगा लागते, मला माहित नाही काय? त्या दोघा भावाचं काहीच नाही. आता लाईनाचा फोन आला तर सचिन पोहेत धाव जाते, पैसा तर दूरच दूर, पैसा द्या घ्यायचा त्या दोघा भावाचा विषयच नाही ना काही. तुम्ही काय आले दोघी जणी उड्या मारू राहिल्या फुकटच्या?
आई मी तिच्यासोबत बोलली आली तेव्हापासून तुमच्या लक्षात आहे का? आता माझ्या घरी नव्हतं दळण दळलेलं, ते थोडंसं झालं मागे पुढे, माझं काम चाललं तर मग मी त्या दिवशी नाही दळलं. म्हटलं जाऊ तिकडे उद्या देऊ. आणि मला असं माहित असं की तुम्ही लोक येऊन राहिले तर मी सगळं आधी करून ठेवत होते. सगळंच असते घरी, पण ते कसं असते एखाद्या वेळेस संपते तेव्हाच कोण ना कोणी ते असं झालं ते. मग आता तुम्ही का दुसरे लोक आहे का? आपलेच आपण आहो ना. हा श्रावणीचे पप्पा तर म्हणत की जाऊ दे काही टेन्शन नाही, संध्याकाळी खिचडी लावलीच चालते का? कोणते नवीन पाहुणे आहेत आपल्याच घरचे आहेत. म्हटलं नाही तसं नाही. आणा म्हटलं आटा विकत त्यांना काय फरक पडते. तर आता काही नवीन विशेष गोष्ट झाली का याच्यात? तर किती लावली ना बाबा, आटा आणतात. आणि काल बाबा आले तसंच सोफा पा कसा घेतला आणि असं घ्या लागते. तुम्ही तर काहीच नाही घेऊन दिलं. काय नाही आपल्या घरी आई सगळंच नाही. घर का आपलं खराब आहे का? हा गावाच्या मानानं किती पॉश घर आहे वाटते तरी का घरात गेल्यावर की हे गावात राहतात म्हणून. हा तरी रंजन अशी विचित्रसारखी करून राहिली. आली तर असं वाटते की 2-3 दिवस आली तर चांगली राहील. हा म्हटलं आपण हे करू. आता आली बिचारी ते एवढ्या दिवसानं. मलाही माहिती आहे तिच्या काही नातेवाईक दूर दूर नाही काय नाही. मग तिला इकडे आली मोठ्या शहरात, मलाही तिला फिरवायचं होतं हे करायचं होतं. ती पाबर कशी वागून राहिली, गाल फुगून बसून राहिली निरा. आणि तुम्हाला एकाचं दोन सांगते, उद्या तुम्हाला काय वाटेल की अशाच अशी करते, असंच होईन की नाही. काही नाही होत मान, मला काही फरक नाही पडत. मला समजा माहित आहे. आणि तू काही डोकं लावू नको बाई. हा फालतू तिच्या काही नादी लागू नको. हा सोड बिच्छा जाय करतो धंदा राहिला असेल काही तर. अहो ते तासंबरली बाई बोलली होती मग माझं आपल्या याचीच आहे ते अकोल्याचीच आहे ना ते. हो ना मस्त साजरी बोलली म्हणे मला माहेर आहे म्हणे अकोला, सासर म्हणे यवतमाळची इकडे आहे म्हणे या बाचं गाव. आता नोकरीसाठी होती म्हणे काकू आम्ही. मस्त बोलली. म्हटलं माय हुरटलीच आहे का ते जीन्सचा पॅन्ट आणि तिचं ते टी शर्ट. मी तर पहिले बोललीच नाही. म्हटलं माय अशी शिष्ट पण मस्त आहे व मस्त बोलली. मला म्हणे काकू या म्हणे चहा प्यायला या म्हणे माघारी. माहेरातल्या थांब रे तुम्ही. म्हटलं हो माय तो माहेरातला थांब म्हटलं आम्ही, पण चहा प्यायला राहू दे म्हटलं आता संध्याच चहा झाला. मी काय गेलं नाही बाई. लय मोठी लोक आहे वाटते नाही. मोठीची मोठी गाडी आहे लागे. 2 गाड्या आहेत वाटते तिच्या घरी नाही. ती गेली मग आता तिची नॅरीच गाडी होती बाई लाल रंगाची. तिचा नवरा गेला तर पाहिलं नव्हतं बाल्कनीतून तर त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाची गाडी आहे नाही. दोघं 2 गाड्या आहेत नाही. हो 2 गाड्या आहेत. त्या ताई जॉब करतात ना. असं का माय वाटलंच मला. हो का व साजरी सुशिक्षित वाटली बाई. हो माय राणी मानता बाई इकडच्या बायला टापटीप राहतात बाई. ते कपडे कपडे माय घालतात माय फॅशनचे. पहिले तर मी बोललीच नाही बाई. म्हटलं बाई आपलं कुठे येळं गबाळ का म्हणून काय बोला माय तिच्या संग. पण सासरी बोलली ती आपल्याच वाणी बोलली. पहिले लावलं तिने इकडलं मग मस्त बसली बोलत. अति असतो काकू तती असतो. माय तू तर सासरी बोलतो म्हटलं म्हणे. हो म्हणे आपल्या जिकडची हो म्हणे मी विदर्भातली. म्हटलं हो हा आपल्या जिकडची आहे ते. मी 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 घेणार आहे. हा बघ श्रावणी दीदी मीच म्हणणार आहे. मला कसाटो आईस्क्रीम नाही कसाटी काय मी कोणती तरी कसाटीच पाहिजे. पण तेच आईस्क्रीम पाहिजे. मी दुकानदाराला जाऊन विचारतो. अरे लकी हो चल तू घे चल. ए मम्मी अगं मम्मी मी लकीला खाली नेते आईस्क्रीम खायला नेते. हा बाई दोघंच जाता का? थांब ना. आपाजीला घेऊन जाण्यात सोबत. आपाजी झोपले मोठी आई. मग आपाजी उठतीन कधी मी जाऊ कधी. मला आताच आईस्क्रीम खायची आहे आणि तोच खायचा आहे. श्रावणी दीदी आपण फोटो पाहिला ना, आपण व्हिडिओ पाहिला ना, आता तेच तशीच करून मागू येईल. तसंच आहे ना आईस्क्रीम पार्लर. मोठी आई मला गॉगल कुठे आहे गॉगल. मी आईस्क्रीम खायला चाललो आईस्क्रीम पार्लर मध्ये. मोठी आई तुला फोन देतं का? मी फोटो काढतो ना तर ते जाऊन मग सेल्फी काढतो ना आईस्क्रीम संग. मोबाईल आणि ते सेल्फी काढता ठेवून देत होत ती. मोबाईल गिबाईल नाही न्याय लागत. चला जा दोघे जण लवकर घेऊन या. खरी अतिच घेऊन या. तिथं नका बसू खात. श्रावणी तिथं खालीच जाय बाई. दूर नको जाऊ काय. नाही तर थांब ना संध्याकाळी पप्पांसोबत जाणार. मग छान हे बघ लकी बाबा मोठे बाबा मग तुला दूर नेतात ना तिकडे. मग मोठे बाबा सांग संध्याकाळी अजून जाईन. हाताला काय झालं तुम्हाला? हे कोणा कोण उभा राहिला? नाही ना व आजी स्टाईल होती ते माली. तुला तर कळतच नाही. स्टाईल न उभा राहील तो मी. आई स्टाईल न उभा राहिलता तो. हो रे बाबा जा मग जा घेऊन या. श्रावणी माझ्या पर्स मधले पैसे नाही. आणि बघ आजीसाठी आबाजीसाठी आणि आमच्यासाठी फॅमिली पॅक घेऊन ये. घरच्यांसाठी सर्वांसाठी तुम्हाला जे पाहिजे ते खाऊन या. हो चल रे लकी. हा चल मला गॉगल लावते. मला गॉगलच कशाला लावायचे आपल्याला? अरे इथेच जायचंय ना. खालीच आहे ना बघ. इथेच ना आपल्या अपार्टमेंट मध्ये खालीच ते दुकान आहेत ना. ती शॉप आहे ना तिथेच आहे ना. कशाला गॉगल वगैरे लावत बसतो. जाऊ दिन चल ना पटकन जाऊया. इथे आणून खायचं का तिथेच खायचं रे? हे
तर तीच बसून खाऊ ना, तर ती बसून लय मजा येते. पाच माहिला दूर जातीन किती हिला माहित आहे का श्रावणीले? इथंच आहे, खालीच आहे, बस आपल्या आपल्या बिल्डिंग मध्येच आहे खाली. श्रावणी दुसरीकडे नाही जायचं, ते बंद असलं तर चाललं यायचं काय, संध्याकाळी मग पप्पा नेतील. हो ग मम्मी. चाल चाल चाल, मोठे हिली काय माहित पडते. आपण जाऊन येऊ, तुला दुकानं माहित आहेत ना? नसतील तर मला माहित आहेत, मी शोधतो. फोन घे ना फोन. आपण गुगलले विचारू ना, तो रस्ता दाखवते ना मग आपल्याला आईस्क्रीम पार्लरचा. असं टाका लागते ना, आईस्क्रीम पार्लर नियर बाय मी. मग तो सांगते ना आपल्या जवळ किती दुकान आहेत आईस्क्रीमचे. तर मग आपण जाऊ ना, बरोबर आणू ना. फोन घे ना मोठ्याचा फोन घे ना. लकी फोन नाही न्यायचा श्रावणी. चल मुकाटानं जाण घेऊन ये, त्याला नेऊ नको इकडे तिकडे, दुपारचा टाइम आहे ना ग मम्मी. मी बरोबर करते, इथूनच आणते त्याला वापस. चल ये लकी. हा चाल, दिसला मग गॉगल. कसा दिसतो मी? चल लय मस्त दिसत. लकीले बाई काय हारिक मशीन बाई पाय. त्याच्या आबानं फक्त गोटच काढली की चालता का रे पुण्याले मोठ्या बाबाच्या अंग. तर लागे बाई 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 पोरानं दिला सुचूच नाही दिला. चला चला, आणि त्यानंच काढलं बरे. सांगू नका सरप्राईज देऊ म्हणे. नाही तर आम्ही फोन करू राहिलो मायाला येतो बाबू, तर नाही म्हणे फोन नाही करायचा म्हणे. लगे शब्दाही घातल्या, आजी तुला माझी शपथ सांगशील तर सरप्राईज देऊ त्याच्या मायले राबाली. धन्य बाई आलो बाई, तसंच होती येऊन फजिती. मग त्याच्या आबा म्हणत मला सुचत नाही बापा, त्या रेल्वे स्टेशनवरून कुकडे आहेत मोठ्या बाबाचं घर, कसं शोधतं हरपलं तर काय करशील. मग फोन लावलं तर फुगलं होतं, तुम्ही सरप्राईज बिचकोलं म्हणे मला. लकी लयच मस्त आहे. आशा हा आले. काय इकडे काय चालू आहे? म्हणजे काय नाही, स्वयंपाक करत होती. हे लकीला ते डाळ खिचडी खायची आहे. ते श्रावणीने सांगितलं डाळ खिचडी म्हणून मोठी आई डाळ खिचडीच कशी. मग थांब म्हटलं करून देतो. नाही त्याला याची भाजी नव्हती आवडली. मग त्याच्यासाठी डाळ खिचडी करून राहिली होती. का बरं काय झालं? नाही ते नाही म्हणून राहिलो मी. हे रंजनाला तू काय बोलली काही? कोण? तिला बोलाच लागते, त्याशिवाय ती चुप नाही राहत. बिनचवाच्या कशा नांग्या ठेचा लागतात, मग तो शांत राहते. तसं आहे ते. रंजनाच्या नांग्या ठेचल्या की रंजना चुप राहते, नाही तर रंजना लय फडफड 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 करते निरा. आशा ते आपल्या इथं आले किती दिवसानंतर, आई बाबा आले, आई बाबाला कसं वाटेल? तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आई बाबाला काही वाटत नाही, आई बाबाला माहिती आहे सर्व. पण ही रंजना जी आहे ना, ही उगाच भांडणं लावते. मग हिला थोडंसं सैगई करावंच लागते याची, नाही तर मग अशीच भांडणं लावणार आहे. काही म्हणत राहते, हे घेतलं ते घेतलं आणि एवढा खर्च केला, असं केलं आणि तसं केलं. म्हणजे हिच्या घरून आणले का पैसे? काहीला विचारून करायचं आता काही. अगं पण जाऊ दे, तुला माहिती आहे तिला बोलायची सवय आहे. बोलू दे, जाऊ दे, म्हणू दे. म्हटल्याने काय होणार आहे का? आईला काय माहित नाही, बाबाला काय माहित नाही. उगाच तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊन घरातलं वातावरण खराब करणं. आई बाबा आले आता एवढ्या दिवसांनी, छान मस्त त्यांना कुठं न्यायचं, फिरवायचं, काय ते बसायचं ते तुम्ही करत. तसं काहीच नाहीये, सांगितलं मी तिला. चांगलं झाली तिची चुपचाप राहते आता चबरत नाही ते जास्त. आईला आणि बाबाला काही नाही, आईला बाबाला मी सांगितलं व्यवस्थित. म्हटलं संध्याकाळी घरी नाही जेवणार आपण, संध्याकाळी बाहेर जाऊया जेवायला. आईला बाबालाही घेऊ सोबत. पोरांची इच्छा आहे. म्हटलं चला तेच काय, घरी जेवल्यापेक्षा मस्त बाहेर आपल्या इथं लागलं ते नवीन, तिथं नेऊया रेस्टॉरंटमध्ये. काय दे ना बा, मी नाही म्हणत नाही, पण माझं पण नाही. ते रंजनाच्या नादी लागू नको, उगाच काही वाद वाढवू नको. कसलेच वाद वाढते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं आम्ही बायकांवर सोडून देत जा, आम्ही बरोबर करतो आमचं. तुम्ही जास्त नको तुमचं टेन्शन लावू, डोकं नका चालू आमच्या याच्यात. संध्याकाळी जाऊया मग. संध्याकाळी कुठं जाऊ नका मग. आणि म्हटलं हो मला ना 2-3 हजार दे जा, म्हणजे कसं आईला साडी घेते, रंजनाला साडी घेते, लकीला ड्रेस घेते. आता एवढ्या दिवसानं आई बाबा आपल्या इथं आले तर म्हटलं बाबांना काय घ्यावं समजतच नाही. काय घ्या बाबांना? ड्रेसच घ्यायचा का? बाबाला घड्याल घेतो मी, त्याचा घड्याल खराब होईल. ड्रेस हाय ते जो घड्याल नाही तरी मागच्या वेळेस त्याचा खराब झाला. आताही विचारलं म्हटलं घड्याल तर म्हणे खराब झाला बाबू, त्यापासून घेतलाच नाही. मग त्याला घड्यालच घेतो मी. हो का? चालते मग, फार चांगलं. तेच मी विचारच करू राहिले, म्हटलं बाबाला घ्यावंच काय. चालते मग घड्यालच घेऊ. आईला आणि रंजनाला साडी घेते, त्यांना साडीच आवडणार आहे. लकीला ड्रेस घेऊ एक. जाऊया म्हटलं मग उद्या सर्वांना घेऊन. चालते. तेच म्हटलं कसं आता आले तेवढ्या दिवसानं, ते काय वादविवाद नको करू. काय बोलता का मला समजत नाही काय. तर रंजनाच्या कुठे मी नादी लागणार आहे.